लाडक्या बहीण योजनेच्या निधीसाठी अनेक मंत्र्यांचे निधी जे आहेत कापले गेले, त्याला कट केला गेला. सगळ्यात जास्त निधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचे कापले अशा पद्धतीचे माहिती येते. आणि त्याबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत संजय क्षीरसागर आहेत, कारण त्यांच्या समाज कल्याणासाठी मोठा निधी कट झालेला. त्याला काय म्हणणं? बघा, समाज कल्याण खातं जे आहे याला एक वैधानिक दर्जा वेगळा दिलेला आहे. याला जो निधी प्राप्त होतो या निधीमध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही. हा पर्सेंटेज वाईज दिला जातो, बजेटच्या पर्सेंटेज वाईज दिला जातो आणि म्हणून हा निधी कुठं वळवता येत नाही आणि इतरत्र ह्या विभागाचा निधी दुसरीकडे खर्चही करता येत नाही. हा कायदा आहे. म्हणून कायद्यानुसार मिळालेला जो निधी आहे त्याचा वापर इतर ठिकाणी होऊ नये अशी माझी स्वतःची मागणी आहे आणि मी ती मागणी मुख्यमंत्री साहेबांसमोर आणि अर्थमंत्री साहेबांना सुद्धा सांगणार आहे की तुम्ही समाज कल्याण खातं असेल किंवा आदिवासी विभाग असेल याच्या निधीला कट मारू नका. पण वाढीव निधीची मागणी झाली, तो तर नाहीच झाला, परंतु आहे त्या निधीमध्ये कट झाला. जवळपास माझ्या विभागाचा 7,000 कोटी रुपयाचा निधी हा कट केला गेलेला आहे आणि मग त्याच्यामुळे ज्या समाजासाठी हे खातं निर्माण झालेलं आहे त्या खात्याचं कामकाज कसं चालेल हा प्रश्न माझ्यासारख्या कॉमन माणसाला उपस्थित झालेला आहे. तुम्ही भेटणार आहात मुख्यमंत्र्यांना? मी सोमवारी मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे, अर्थमंत्री साहेबांना भेटणार आहे, त्यांना सांगणार आहे कायद्याने दिलेले जो काय अधिकार आहे तो काढायचा प्रयत्न करू नका. कायद्याने दिलेला निधी तुम्ही इतरत्र वळवू नका. जर असं वळवलं तर मला वाटतं लोकांना हे सहन होणार नाही किंवा लोक याला चांगली घटना सुद्धा मानणार नाही. म्हणजे लोक उन्नतीचं काम होणार नाही. बरोबर, निश्चित होणार नाही ना. जो समाज मागासलेला आहे, जो पिछड्यावर असलेला समाज आहे, ज्याला मेन स्ट्रीम लाईनमध्ये आपल्याला आणायचं आहे, त्याचा जर निधी कट झाला तर तो मेन स्ट्रीम लाईनमध्ये येईल कसा? म्हणून त्या योजनेसाठी दिलेला पैसा हा तुम्हाला कट करता येतच नाही ना. कायद्याने त्याला संरक्षण, कायद्याने संरक्षण आहे त्याला. हे मी म्हणतो म्हणून नाही, बाकी कोणत्याही खात्याचा निधी तुम्हाला वळवता येतो. एखादं धरण बांधायचं थांबवता येऊ शकतं, एखादा रस्ता बांधायचं थांबवता येतं, परंतु तुम्हाला समाज कल्याण विभागाचा, विद्यार्थ्यांचा असेल, दलित समाजाचा असेल, आदिवासी समाजाचा असेल, या निधीला कट मारता येत नाही. एक फार महत्वाची खळबळ उडवणारी तुम्ही आज माहिती दिली की संजय राऊत हे स्वतः उद्धव ठाकरेंवर प्रेशर आणून मुख्यमंत्री पदापासून त्याला बाजूला काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला, एक ग्रुप तयार करून. हे कितपत खरं आहे? हे 100% खरं आहे. हे उगाच बोलायचं मी काय संजय राऊत नाहीये. कोणती गोष्ट हो तरी फेकायची म्हणून बोलत नाहीये. ज्या आमदारांनी सांगितलं त्यातले माझे सहकारी 2 मंत्री आहेत. तुम्ही त्यांना विचारा. तुम्ही ग्रुप बनवा, उद्धव ठाकरेवर प्रेशर आपण क्रिएट करू. त्यांना हे प्रशासन चालवणं जमत नाही. पुढची जी रणनीती होती त्यांची की उद्धव साहेबांची तब्येत ठीक नव्हती, ते लंडनला बायपासला जाणार होते आणि त्या काळामध्ये मग ही खुर्ची सरकून कशी आपल्याकडे येईल हा सुद्धा प्रयत्न त्यांचा होता. संजय राऊत स्वतः मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीमध्ये होतं. मग आता जर 2-3 महिने जर उद्धव साहेबांना लंडनला लागत असतील तर मग हे कारभार कुणी चालवायचा? एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात दिले तर तो बादशाह होऊन जाईल. मग तुमचा मी शिष्य म्हणून मला तुम्ही त्या तोपर्यंत कालावधीमध्ये द्या आणि मग मी त्या खुर्चीवर बसेल. असे दिव्य स्वप्न पाहणारे हे संजय राऊत हे आता आम्हाला सांगतात की तुम्ही काँग्रेसकडे चालले होते. आरोपावर आरोप आहे का, हे सिद्ध करता येईल तुम्हाला? सिद्ध करता येईल काय? आजही त्यांच्या बाजूला जे लोक आहेत त्यांना विचारा उद्धव साहेबाबद्दल त्यांचं काय मत काय आहे. एकेरी भाषेमध्ये उद्धव साहेबांना कित्येक वेळा बोललेले हे लोक आहेत. काय बोललेले आहेत आता ते तुमच्या कॅमेऱ्यावर बोलणं मला सुद्धा योग्य वाटत नाही. म्हणून जास्त तोंड उघडायला यांनी लावू नये. एखाद्या वेळेस जर तोंड उघडलं गेलं मग सगळ्यांची इज्जत, कपडे हे उतरले जातील, इज्जत जाईल. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण, अत्यंत मोठा गौप्यस्फोट आहे की संजय राऊत हे स्वतः उद्धव ठाकरे यांना बाजूला करून मुख्यमंत्री होण्यासाठीचा दबाव गट निर्माण करत होते. अशा पद्धतीचा नवीन माहिती या ठिकाणी संजय क्षीरसागर यांनी दिली. निश्चितपणे आता महाराष्ट्रात एक वेगळा राजकीय राडा सुद्धा सुरू होऊ शकतो. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.